मुझे सिर्फ अपनी जेब भरनी है, मेरा व्यवसाय बढ़ाना है, ये मानकर चलने वाले कांग्रेसी नेता रामशेठ ठाकुर इन दिनों गरीब मछुआरों के लिए परेशानी बने हुए हैं। पहले मुहा गांव में जेटी बनाने के लिए खाड़ी में पत्थरों का भराव कर मछुआरों के साथ गैरबर्ताव करने वाले रामशेठ ठाकुर फिर एक बार उसी हरकत से चर्चा में आए हैं। घटना है उरण तालुका अंतर्गत कोंबड़बुजे गाँव की। कोंबड़बुजे गाँव में खाड़ी किनारे रामशेठ ठाकुर जेटी बनाने का काम कर रहे हैं, जिसके लिए रामशेठ ठाकुर ने मैंग्रोव के पौधों को नष्ट करने का प्रयास किया है। साथ ही खाड़ी में फिलिंग का भी काम किया जा रहा है, जिससे मछुआरों को कई समस्याओं का सामना करना पड़ रहा है। हमारी टीम जब कोंबड़बुजे गांव में पहुंची तो इस दौरान मछुआरों का आक्रोश फूट पड़ा और उन्होंने रामशेठ ठाकुर की गलत नीतियों का विरोध किया। जागा ही खारपुटी वगैरे आता रामशेठ ठाकूर, उलव्यातले राजू खारकर यांनी सर्व तोडून दमदाटी करून आम्हाला धमकावून सर्व तोडून सांगितलं की आम्ही आता इथं जेटी करणारच। आणि आता आमचे वडील पंढरीनाथ कोली हे पूर्वीपासून इथं व्यवसाय करत आहेत, त्यांच्यावर आता उपासमार येणार आणि ते सांगतात की तुमची एक व्यक्ती इथं कामाला घेणार, त्यांना 5,000 रुपये पगार देणार। दिवसाचा आमचा धंदा जवळजवळ 2,000 ते 3,000 रुपयाचा आहे। तर सदर आमच्या कोळी समाजावरती हा रामशेठ ठाकूर आता येऊन ठेपलाय आणि त्यांनी येऊन आम्हाला दम पण दिलाय का सदर आम्ही बोलते करणारच, जेटी इथं बांधणार। आणि हा आमचा कोळी समाजाचा पहिल्यापासून पारंपरिक धंदा आणि हा व्यक्ती असा बोललाय की तुम्हाला कामाला ठेवू, एखादा माणूस हे करू ते करू। पण आम्ही हा या व्यक्तीचा काय जर हा दादागिरी करून जर हा बांधत असेल तर आम्ही उग्र आंदोलन करू। आणि हा आमचा कोळी समाजावरती यांनी मोठा अन्याय केलेला आहे, कारण की आमच्या जीवावरती निवडून येतात, इलेक्शनच्या वेळेला वोटिंग मागायला आमच्या दाराजवळ येतात आणि आता कोळी समाजाला असं वापर करतात का पहिला एकदम हे करू ते करू कोळी समाजासाठी, आणि आताच्या या पिरियडला आता ते कोळी समाजावरतीच उलटे झालेत आणि ते उलट त्यांच्या धंद्यावरती पोटावरती आता येऊन बसायला लागलेत। जवळजवळ बिचारे आता गरीब लोक काय करणार? आता ही लोक अब्जाधीश झालेली आहेत आणि यांना काय गरज आहे का इथं खारपुटीवरती उड्या मारायची? वाहनं वगैरे पूर्ण हे करून आणि बिचारे खातील कशावरती? जर घरातली व्यक्ती कोण कमवणार नाही आणि तो व्यक्ती बोलतो 5,000 देणार, 5,000 मध्ये आता कुत्र्याचा तरी काय होईल का? कुत्र्या तरी बिस्किट खात असेल का? काय घरामध्ये काय असेल तर नोकर असेल तो तरी हे करत असेल का? आणि तो 5,000 देणार, ते बिचाराचे 5-5 3-3 पोरं आता लग्नाची झाली, ते काय करणार तो व्यक्ती? आणि हा व्यक्ती बोलतो आणि रामशेठ नावाला हे करून हे करतो आणि मी करणारच अजून तो बोलतो। या व्यक्तीला काही शोभायला पाहिजे, त्याने या व्यक्तीने विचार करायला पाहिजे कोळी समाजाचा। कोळी समाजाच्या वरती एवढं तुम्ही मोठे झाले, तो व्यक्ती बोलतो मी इथली अनुमती आणली, पोर्टरेसची आणली, याची आणली। अहो तुम्ही पोर्टरेसची आणा, कुठले आणा, पण वडलो पाहिजे तर आम्ही हे धंदा इथं करतो हे, आणि पोर्टरेसचे अधिकारी वगैरे त्यांना सामील होऊन आणि त्यांना खायला घालणार, हे करणार, आणि बिचारे आमचा कोळी समाजाने एखादी झाडं कुठे तोडली तर त्याला आग टाकणार। आक्रोशित हुए इन मछुआरों ने बुधवार को पनवेल तहसील कार्यालय में जाकर तहसीलदार को एक ज्ञापन सौंपा, जिसमें उन्होंने मांग की है कि कोंबड़बुजे गांव में खाड़ी में मैंग्रोव को तोड़कर जेटी के काम का व्यवसाय करने वालों पर सख्त कार्रवाई की जाए।